मी एक छोटासा अभंगामध्ये चांगली रचना आहे ती आळंदीचे महाराज आमचे आदिनाथ महाराज त्यांची लिखित आहे. जरी गाण्याचे चाल जरी त्याला शब्द अतिशय महत्त्वाचे आहे. आणि आता आमच्या भावानं जी काही मला सांगायला विनंती केली की कर काही थोडं तरी जीवनात या, आणि खरंच चांगलं आहे. जगण्यासाठी हा अभंग चांगला आहे. संतांचे अभंग तर जगण्यासाठी जगतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय देऊ त्याच्या वावी उतरायली ठेवीत हा पैठ जीव पडा. पण आमच्या आदिनाथ महाराजांनी जी काही रचना केली ती अशी आहे. कर काही थोडं तरी जीवनात या. कर काही थोडं तरी, खूप नाही, पसारा नाही. कर काही थोडं तरी जीवनात या. मुखी नाम घ्या रे सद्गुणी भारे, भगवंताच्या चरणी सदा लीन व्हावे. कर काही थोडं तरी जीवनात या. एक एक शब्द आणि एक एक ती रचना इतकी सुंदर आहे. अवगुणात करी भलत्या सलत्या बाता रे, कधीच ना अळविले पंढरीनाथा रे. अरे आयुष्य सरले पाहता रे, उत्तर काय देशील जाता रे. सांगून श्री आलं त्यांनी कापिले बाळ, श्री भोजनास पहावाडिले तात्काळ. कर काही थोडं तरी जीवनात या. आता तुम्हाला ते शेवटची एक वेळ आहे. सांगून श्री आलं त्यांनी कापिले, ते एक कथा आहे, पण त्या कथेचा अर्थ त्याने केलाय. कुटवर करशील साधू संताची निंदा, कसा संकटी धाव घेईल गोविंदा. थोर ते सांगून थकले तीनदा, वेळ निघून गेल्यावर होशील शर्मिंदा. पहावाल्या पोळी मुखी नाम घोळी, भक्ताची आरोली केली पापाची होळी. कर काही थोडं तरी जीवनात या. असत्याची बाजू कधीही मांडू नको, दुसऱ्याचे ते पाप मुखाने सांडू नको. भक्तीची धर जिद्द मागे राहू नको, गुरुमार्गाने चाल भलताच वागू नको. दारू गांजा मटका साऱ्या संसाराला फटका, आदिनाथ सांगे तुम्हा खाऊ नका हो कुटका. कर काही. आदिनाथ महाराज जे आमच्या मुंबई ते पंढरपूर दिंडीला आळंदीच्या स्थळी जेव्हा आमची दिंडी तिथे जाते तेव्हा ते जेवण देतात, ते आमचे आदिनाथ महाराज. दारू गांजा मटका साऱ्या संसाराला फटका, आदिनाथ सांगे तुम्हा खाऊ नका हो गुटका. कर काही थोडं तरी जीवनात या. मुखी नाम घ्या रे सद्गुणी भारे, मुखी नाम घ्या रे सद्गुणी भारे. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.